राणाचा फोन आला होता ना? तुम्ही नेमकं इथे कशासाठी आलायत ना हे एकदा सांगून टाका. काय काम आहे तुमचं? माझं फक्त एकच काम आहे, राणाला पकडणं. राणादा इथं नाही आहे. आपल्याला काय घाई आहे? वाट बघूयात आपण. हा, तर राणाचा फोन आला होता ना? अहो आमचा कोणाचाच कॉन्टॅक्ट नाहीये हो राणाजींशी. आता कसं सांगू तुम्हाला? जसं जमेल तसं सांगा. हे बघा, आम्ही आमची ड्युटी करतोय, तुम्ही तुमचं काम करा. नारायण नारायण वासुदेव आला ओ वासुदेव आला, सकाळच्या पहारी हरी नाम बोला. माई तांदूळ वाढ, पीठ वाढ, लेकरू उपाशी असल, पोट भरल त्याच. वासुदेवाला गोदाका तुम्ही थांबा, मी वाढते त्यांना तांदूळ. हा नाही ग बाई, मला घेऊन चल बाहेर. अगं वासुदेव म्हणजे देवाचं रूप. माझा राणा जिथं असेल तिथं चांगला राहू दे म्हणून प्रार्थना करायची आहे मला. हो, प्रार्थना गरजेची आहे. करा करा. आले मी. अव गोदाका, ही मागत करी का नाही भांडती असतात. देवाच्या नावाखाली उग स्वतःची पोटं भरतात. काय बी फरक पडणार नाही, काय बी फायदा होणार नाही. तुम्ही उग पाया पडू नका, राहू द्या, बसा. करेक्ट. चंदे, तू नका मला शहाणपणा शिकूस. अगं माझी श्रद्धा आहे. अगं आई ग. या वासुदेव आला ओ वासुदेव आला, सकाळच्या पहारी हरी नाम बोला. हळू 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 हळू. गोदाका तुम्हीच द्या. धर बाबा, घे. अरे झोळी उघड की. हे काय करतायचा? जे बारक्यापणापासून करत आलोय तेच करतोय मी. राणा, राणा, राणा कसा आहेस रे बाळा? हे बरं आहे. गोदक्का, तू जरा तुझी काळजी घे, तब्येतीकडे ध्यान दे. माझी काळजी काय बी करू नकोस, मी बरं आहे. आता तू भेटलास ना, आता मी बरी होती. बघ बघ गोदक्का, सांगितलेलं तेवढं ध्यानात ठेव. टायमात खात पीठ जा. माझी काळजी अजिबात करू नको. मला ज्यादा टाइम थांबता येणार नाही.
यो वासुदेव जरा उलट्या डोसक्याचाच दिसतोय. त्याच्या पाया पडायचं तर तोच पाया पडतोय. बरं चल जातो मी. बरं बाबा, बरं स्वतःची काळजी घे हा. नारायण नारायण. वासुदेव आला, ओ वासुदेव आला. सकाळच्या पहारी हरिनाम बोला. गोदा का दीक्षा देऊन झाली ना, चला. हाय हाय. कोण होता तो? वासुदेव. चला. एक मिनिट. तुमच्या डोळ्यात पाणी आहे. नक्की कोण होता तो? मगाशी तुमच्या तोंडून राणा असं नाव ऐकलं मी. नाही नाही, वासुदेव म्हणाले की राणाचे लवकर भेटतील म्हणून जरा त्यांना भरून आलं. अच्छा, म्हणजे वासुदेवला राणा माहिती आहे का? हं? राणा त्याला अख्खं जग ओळखते. गोदाक्का चला. चला. सावकाश. कुठे राणा? राणा तर आलाच नाही. मी पहारा देतो ना मग. अरे तो वासुदेव कुठे आहे? वासुदेव आत्ताच गेला. मी पाय पण पडलो त्याच्या. अरे पाया कसला पडतोयस? तो वासुदेव म्हणजे राणा आहे. चल पकड त्याला लवकर. ए, थांब. राणाला बघितलं का कुठं? राणा तिथून जमाना झाला साहेब. वासुदेवाला पाहिलं का? तू इकडे गेला बघ. चल तिकडं. वासुदेव कुठे दिसला काय? आत्ता गेला बघा देवळाकडं. लय गडबड होता. हे चल. आजूबाजूला बघा रे सगळीकडं. हे नीट बघा रे सगळीकडं. तो इथंच कुठेतरी आहे. साहेब नाही आहे कुठं.
अगं संगी थांब. हे बघ हात असे करायचे, मग उजवा पाय पहिला टाकायचा, मग माग आणि मग वाकायचं. हा काय काय चाललंय? डान्स. नृत्य म्हणायचं, नृत्य. डान्स काय? डान्स नृत्य. नुसतं नृत्य नाही, लोकनृत्य. काय? लोक नृत्य. जसं सर नाही हेड सर, तसं नृत्य नाही लोकनृत्य. लोकनृत्य हेडसर. शाबास. थँक्यू. पण मी मगापासून बघायला लागलोय तुम्हाला धड काय जमतच नाहीये. तुमची टीम हारणार बहुतेक. अजिबात नाही. आई आम्हाला अजून शिकवणार आणि आम्हीच जिंकणार. अरे काय जिंकणार? बाकीच्या टीम जिंकल्यावर पळपुट्यासारखे पळून जाल, राणा दादा सारखे. सर मला काय बी म्हणा, पण राणादाला अजिबात काही बोलायचं नाही. हो का? मग पळून गेले नाही का ते? आणि जर पळून गेले नसते तर आज तुझा डान्स बघायला आले नसते. डान्स नाही, नृत्य, लोकनृत्य. हा तेच ते पळपुटे कुठले. हल. माझा राणाचा पळपुटा नाही, तो माझं लोकनृत्य बघायला येणार म्हणजे येणार आणि आम्हीच जिंकणार. आज मला वासुदेव भेटले होते, त्यांनी बी सांगितलं की राणा बघायला येणार म्हणजे येणार. चला करूया सराव. संगीत चल. जगायचं कसं तेच काय कळना बघ रखमा. आधी जमीन गेली, आता नवरा गेला. पोलिसात जावं तर काही सोय नाही. करू तरी काय मी एकटी बाई. काही काळजी करू नकोस बायजा. मला माहित आहे तुला माझा भाऊ अडचणीतनं सोडवल. मला बी त्यानंच माझ्या अडचणीतनं सोडवले. अगं तू त्याची बहीण आहे म्हणून त्यानं तुझी अडचण सोडवली. मी कोण लागते त्याची? त्यात काय एवढं? तू बी करून घे की त्याला धर्माचा भाऊ. आला. कुठं होतास र? लय वेळ आम्ही तुझी वाट बघत होतो. या कोण आहे? ही बायजा. हिच्या नवऱ्यानं सावकाराकडनं कर्ज काढलं होतं. जमीन घाण ठेवली होती. जमीन बी आता हडप केली. व्याजासाठी छळतोय आता. पैसे दिलं नाही म्हणून हिच्या नवऱ्याला उचलून नेले. मार मार मारून काम करून घेतोय. तुझ्याकडे मदत मागायला आली. आता मी काय करणार? तुम्ही एक काम करा, पोलीस मध्ये जाऊन तक्रार द्या. जे काय करायचं ते कायद्यानं करायचं. तिथं जाऊन काय उपयोग नाही. माझ्या नवऱ्यानं सगळं कर्ज फेडलंय पण त्याच्या नोंदीच नाहीत कुठं. त्या सावकाराकडं कर्ज घेतलेलाचा पुरावा आहे पण कर्ज फेडलेलाचा एक बी पुरावा नाही. सगळं पैसे फेडून आता आम्हालाच भोगावं लागतंय. कायदा कागद मागतोय, तो कुठून आणायचा? टीव्ही आहे म्हणा. अवघड आहे आता. तुझ्याच्यानं होणार नाही काय? मी काय करू? तुम्ही जसं रखमाला बहीण मांडलं तसंच तू मला धर्माची बहीण समज. तू जर मला मदत नाही केलीस तर जीव देण्या पलीकडे माझ्या हातात काहीच उरत नाहीये. हो, आम्ही गरीब शेतकरी माणसं कुणाकडे दाद मागायला जायचं? कष्ट करून खाणं माहितीये पण आता आमची काळी आई हिसकावून घेतली तर कष्ट करू तरी कुठं? हे बघा, अहो मी बी शेतकरी आहे. मला बी कळते तुमचं दुखणं. पण काय? बोल बोल ना. पण काय? बर ठीक आहे, मी बघतो माझ्या परीनं काय करायचं. तुमची जमीन आणि तुमच्या नवऱ्याला मी सोडून आणतो. असं नाही, थांब. म्हणजे हे गुलाल उचल आणि सांग आमची जमीन सोडवशील, माझ्या नवऱ्याला सोडवशील? सांग
सांग की दादा. यो भैरोबाचा गुलाल हातात घेऊन मी आण घेतो. तुमची जमीन आणि तुमच्या नवऱ्याला सोडून आणतो. अरे हा ना अजून एक. मालक 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 सोडा, दया करा, मला सोडा. तुम्हाला देवाच्या हात आहे. हे देव आण नाहीतर आणि कोण आण. ही असली सोंग माझ्यासमोर चालणार नाहीत. पैसे फेड नाहीतर असा फोडीन की जीव पण राहणार नाही कुठेत. अहो 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 जमीन तर तुमच्या ताब्यात आहे, मग कुठून देऊ पैसे? हे मला काय बी देणं घेणं नाही जमिनीचं. मला फक्त वसुलीशी मतलब, आणि मी ती बराबर करून घेतो. आयुष्यभर तुला राबवून घेणार. गप गुमान काम करायचं. आणि नाही केलं तर याची चमडी सोडून काढीन. नाही सोडू दिली तर अरे समोर ये, सांगतो तुला. कोण पिलीस तू? एवढ्या मस्तीत बोलायला लागलायस ते? चापकानं फोडून काढावर कळलं तुला. तुला आता कळलंच पाहिजे. तुझ्यासारख्या 56 जणांनी सरळ केलं मी. कळलं काय? गप गुमान्याची जमीन परत कर. अरे हेमल्यासारखं बघत काय बसलाय? फोडा आणि फेकून दे माळावर. हो, तुमच्या वयाचा मान ठेवते म्हणून. नाही तर इकडं आता या जमिनीत जित्ता काढला असता तुम्हाला. कोण आहेस तू? मी कोण आहे त्या परीस मी काय करणार याची काळजी करा सावकार. म्हणजे काय करणार आहेस तू? मी आहे. कळलं? कळलं काय? कळलं का? गरीबावर हात उचलल्यावर काय होतं कळलं काय? काय गुन्हा केला बिचारानं? माझ्याकडून कर्ज घेतलं होतं त्यानं. अरे म्हणून त्याची जमीन हडप करणार वय? अरे कायद्यानं सावकारी करणं गुन्हा माहिती ना वा? हे बघे, आता गप गुमान्याची जमीन परत कर, नाही तर काय खरं नाही सांगून ठेवतोय. जा. उद्या काय बी काळजी करू नका, समजा ठीक होणार.